आता काँग्रेसची फक्त यवतमाळच नव्हे, तर मला वाटतं 3 ते 4 ठिकाणी काँग्रेसने अधिकृत उमेदवार मागे घेतले. बरोबर असं आहे की आपण अनेक वेळा चर्चा करून जागा एकमेकाला सोडल्या आहेत. एकेकाळी आम्ही सुद्धा काही जागा शिवसेनेला दिल्या होत्या. मी प्रदेश अध्यक्ष होतो, काही जागा शिवसेनेला सोडल्या, काही राष्ट्रवादी. तर बऱ्याचशा वेळेस बिनविरोध होण्याची परिचय असते, तर जागा सोडतो ना आपण. ज्या पक्षाची जशी स्ट्रेंथ आहे, आज काँग्रेसची स्ट्रेंथ नाहीये जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सुद्धा. त्यामुळे मला वाटतं माझं अपील राहील की विनाकारण आपण गालबोट लावण्यापेक्षा ठीक आहे, विरोधाला विरोध हा भाग वेगळा, परंतु आपण जर संख्याबळ जर पाहिलं तर काँग्रेस संख्याबळ नाही जिल्ह्यात. नांदेडला महायुतीचे 100% आमदार आहे. आता एक आमदार वाढणार आहे. आता तरी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार आहे. मिळालं पाहिजे. नांदेड नेच मिळालं नाही. मुख्यमंत्र्यांचा असतो आणि त्यामुळे नांदेडला मिळालं तर आम्हाला आनंद होईल.